पुण्यात महापालिका निवडणुकीच्या तोंडावर ठाकरे गटात राजकीय भूकंपाचे संकेत। पडद्यामागे काय घडतंय? लोकसभा निवडणुकीत जोरदार यश संपादन केल्यानंतर विधानसभा निवडणुकीत देखील अशाच कामगिरीची महाविकास आघाडीला अपेक्षा होती। मात्र विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचा दारुण पराभव झाला। या पराभवातून बाहेर येत आता महाविकास आघाडीतील पक्षांनी पक्ष संघटना बांधणीवर भर देत येत्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीला सामोरे जाण्याचा चंग बांधलाय। यासाठीच शिवसेनेचे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी पुण्यामध्ये कार्यकर्त्यांची एक बैठक घेतली। मात्र या बैठकीला माजी नगरसेवकांनी मारलेली दांडी हा चर्चेचा विषय ठरलाय। गेल्या महापालिका निवडणुकीत एकत्रित शिवसेनेने पुण्यात 10 ठिकाणी विजय मिळवला होता। त्यानंतर शिवसेनेच्या फुटीचा सर्वात कमी फटका हा पुणे शहरात बसला होता। कारण एकनाथ शिंदे सोबत त्यावेळेस फक्त एकच नगरसेवक गेला होता। तर लोकसभा निवडणुकीवेळी शिवसेनेचे माजी नगरसेवक असलेल्या अविनाश साळवे यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला। त्यामुळे सध्या परिस्थितीला 8 माजी नगरसेवक हे शिवसेना उद्धव ठाकरे पक्षासोबत आहेत। हे 8ही माजी नगरसेवक संजय राऊत यांच्या बैठकीला उपस्थित नव्हते। त्यामुळे शिवसेना फुटल्यानंतर जे धक्के उद्धव ठाकरे यांना पुण्यात बसले नव्हते ते महापालिका निवडणुकीच्या तोंडावर बसणार का याची चर्चा आता सुरू झाली आहे। दरम्यान दुसरीकडे या बैठकीबाबत निरोप आदल्या दिवशी सायंकाळी अचानक मिळाल्याने आणि बैठकीच्या दिवशीचा प्रोग्राम आधीच फिक्स झाल्याने बैठकीला उपस्थित राहू शकलो नाही असं काही नगरसेवकांनी सांगितलंय। जर तुम्ही अजूनही YouTube चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर ते लगेच सबस्क्राईब करा।